छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चरित्र लिहित असताना अनेक लेखकांनी, अनेक शाहिरांनी, संशोधकांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु या चरित्रांमध्ये सत्य असत्यता, खरं काय खोटं काय हे असं घडलं असेल की घडलं नसेल असे काही वाद निर्माण झाले। या सर्व शिवचरित्रांचा गाढा अभ्यास करू कॉम्रेड पानसरे यांनी अगदी थोडक्यामध्ये सामान्य माणसाला, शाळेच्या विद्यार्थ्याला, संशोधकाला, प्राध्यापकाला, शिक्षकाला, कर्मचाऱ्याला, कष्टकऱ्याला सुद्धा शिवाजी महाराज कळावा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शिवचरित्र पोसावं या हेतून शिवाजी कोण होता हे शिवाजी महाराजांचं तटस्थपणे असं चरित्र 1988 साली पानसरे अण्णांनी लिहिलं आणि हे चरित्र इतकं गाजलं की त्यामुळं घरोघरी शिवाजी महाराज पोचली। चरित्राचं नावच आहे शिवाजी कोण होता। माझ्या माहितीनुसार याच नावानं शिवचरित्र 1937 साली पब्लिश झालेलं आहे आणि त्याचे कुऱ्हाडे नावाचे लेखक आहेत। पण शिवाजी कोण होता त्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव एकेरी शिवाजी असा उल्लेख केलेला असल्यामुळं त्याच्यावर वाद निर्माण झाला आहे। परंतु ज्या वेळेला या पुस्तकाच्या या नावावर शिवाजी कोण होता या नावावर वाद निर्माण झाला त्यावेळेला या पुस्तकाचे लेखक, एक समाजसेवक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलं। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या शिवाजी या शब्दावरून वाद निर्माण होतोय, त्यावेळेला पानसरे अण्णांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं। पत्रकारांनाच त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आईला आहो जाहो म्हणताय का, त्यावेळेला सगळे पत्रकार म्हणाले आम्ही आईला एकेरीच बोलवतो। पानसरे अण्णांनी सांगितलं शिवाजी महाराज ही माझी आई आहे आणि म्हणून मी त्यांना शिवाजीच म्हणतो। गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवाजी कोण होता या पुस्तकावर, या शीर्षकावर एका आमदारांनी जे वक्तव्य करत जी शिवराळ भाषा वापरली आणि एका प्रकाशकाला ज्या पद्धतीनं आई बहिणीवरून शिव्या देत गोविंदराव पानसरे यांच्याकडे तुला जायचं आहे का अशा शब्दात जे बोलतात, जे विधिमंडळात जिथं न्याय तयार केले जातात त्या न्याय व्यवस्थेवर काम करणारे आमदार जर अशा पद्धतीनं खुनाची भाषा करत असतील तर मी पहिल्यांदा आमच्या या गडिंग लष्करच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो। अशा आमदारांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी, त्यांचं आमदारपद घालवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जावा। त्यांच्या संदर्भात जे नेते मंडळी आहेत त्यांनाही मला प्रश्न विचारायचे, अशा आमदारांची आपल्याला गरज आहे का? शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी पूर्ण शिवाजी महाराजांचा अभ्यास केलेला दिसून येत नाही आणि शिंदे गटाने त्याचा निषेध सुद्धा केलेला नाही। कुठल्याही जाती धर्माच्या महिलांवर अन्याय झाला तर तिथं न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि अशा ठिकाणी आमचा मित्र प्रशांत आंबी याच्या आईला आणि बायकोला अर्वाचीत शिवीगाळी करून एक काळीमा फासलेला आहे आणि अशा या आमदाराला त्याची हकलपट्टी झाली पाहिजे, त्याचं मंत्रिपद गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हा नोंद करावा आणि त्याला अटक करून त्याची आमदारकी घालवावी। शिवाजी महाराजांच्या नावावरती पक्ष चालतोय आणि ह्या पक्षातून अशा पद्धतीचा जर आमदार काही वक्तव्य करत असेल तर ही सगळी जनता का गप्प बसलेली आहे किंवा हा पक्ष का गप्प बसलेला आहे, त्यातले पदाधिकारी का गप्प बसलेले आहेत, हा विचार करून त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा। आमदार संजय गायकवाड ह्यापूर्वी त्या मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांना मारताना आम्ही बघितलेलं आहे। ज्या पद्धतीनं तिथं त्यांची वागणूक आहे, खरं तर त्याच वेळी आम्ही ओळखलं होतं की हे आमदार कुठल्या पद्धतीचे, काय लायकीचे आहेत। आम्हाला आश्चर्य वाटलं नाही अशा प्रकारे शिवराळ भाषा केल्याबद्दल। मी तर वैयक्तिक ते यूट्यूब उघडूनही बघितलं नाही, तर हा आमदार कसा आहे आणि काय बोलणार याची आम्हाला जाणीव आहे। मला तर असं वाटतंय की ह्यांच्यात बदल होईल न होईल माहीत नाही, परंतु लोकांनी आता बदल करायला पाहिजे। कारण अशा पद्धतीचे आमदार ह्या विकृत मानसिकतेचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे आमदार जर लोक निवडून देत असतील तर महाराष्ट्राची शान राहणार नाही।
शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि अशा पद्धतीनं एखाद्या संपादकाला, पुस्तक छापणाऱ्या एका प्रकाशकाला अशा पद्धतीनं वागवत असतील तर ह्यांची काय लायकी आहे आम्हाला दिसून आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि यांना निष्कासित करून टाकावा. असल्या आमदाराची आम्हाला महाराष्ट्राला गरज नाही आहे असं आम्हाला सांगायचं आहे. मी जाहीर निषेध करतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज.